इस्लामिक देश इराणने भारतीयांना दिली मोठी भेट। इराणने भारतीय नागरिकांना विजामुक्त प्रवेशाची दिली परवानगी। पर्यटनाला चालना देण्यासाठी उचलले इराणने पाऊल। मराठा आरक्षण प्रकरणी छत्रपती संभाजीराजेंनी बोलावली खासदारांची बैठक। महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी आरक्षणासाठी संसदेत आवाज उठवावा, यासाठी होणार चर्चा। 18 डिसेंबर रोजी होणार ही बैठक। पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही निघणार धारावी बचाव मोर्चा। शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघणार हा मोर्चा। अदानी विरोधात धारावी बचाव आंदोलन करणार। बच्चन कुटुंबापासून विभक्त होते ऐश्वर्या राय। ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यामधला वाद सुरू असून दोघे फक्त लेक आराध्या हिच्यामुळे एकत्र राहतात, या चर्चेला ऊत। लग्न समारंभ आटोपून परत जाताना एकाच गावातील 6 लोकांवर काळाची झडप। नागपूर काटोल तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात। भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने कारला जोरदार दिली धडक। सुधाकर बडगुजर यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन। शिवसेना उभाटाचे महानगर प्रमुख बॉम्बस्फोट आरोपी सलीम कुत्तासोबत नाचगाणे करताना व्हिडिओ आला समोर। नाशिकात शिंदे गटाने केले जोडो मारो आंदोलन। बिद्री कारखाना ऊसाच्या दरासाठी राज्यात भारी। ऊसास 3407 रुपयाचा उच्चांकी दर जाहीर। ऊस उत्पादकांकडून समाधान जाहीर। शिरपूर तालुक्यातील सीमा तपासणी नाक्याजवळ 42 लाखाचा गुटखा साठा जप्त। मुंबई आग्रा महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्याजवळ केली कारवाई। महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाला केला जप्त। भारत आशिया चषकातून बाहेर। 19 वर्षाखालील आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा धक्कादायक पराभव। बांगलादेशने 4 विकेट्स राखून मिळवला विजय। शिवाजी विद्यापीठाचा सोमवारी होणार 60वा दीक्षांत समारंभ। राज्यपाल रमेश बैस, डॉक्टर एस एस मुंथा, चंद्रकांत पाटील यांची असणार प्रमुख उपस्थिती।